कबूतरखाना बंद आहे, रस्ता रुंदीकरण कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ठाकरे गटानं पालिकेकडे या संदर्भातली मागणी केली आहे। आयुक्त अश्विनी भिडेंना ठाकरे गटानं पत्र दिले। सर्वसामान्य मुंबईकरांचे त्रास होणारा या रस्ता रुंदीकरणाचं काम नेमकं कधी करणार असा प्रश्न ठाकरे गटानं उपस्थित केलाय। रोड व्यवस्थित होईल, सुटेबल होईल आणि ट्रॅफिक होणार नाही त्याच्यामुळे। बरोबर कारण असंच तर बंद आहे ना ते, हो. काय उपयोग नाही त्याच्यामुळे जर ते फ्री केला त्याच्यामुळे तर रोड व्यवस्थित होईल आणि ट्रॅफिक होणार नाही। रस्त्याची जर रुंदीकरण झाली तर अति चांगलं होईल, कारण ट्रॅफिक पण चांगल्या प्रकारे तिकडे पुढे मागे करता येईल। बस असेल किंवा मग हो, कारण आता ते काही तिकडे उपयोग नाही आहे, ते असंच राहिलेलं आहे। तर ते तोडून जर दुरुस्त करून जर हे करावं लागेल तर चांगली गोष्ट आहे। कबूतरखाना इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील दादरच्या कबूतरखान्याला बंद करण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेने यावरती अधिकृतरित्या कारवाई करत कबूतरखाना बंद केला होता। आपण सध्या दादर याच परिसरात आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कबूतरखान्यावरती सध्या ताडपत्रीने संपूर्ण झाकण्यात आलं आहे। मात्र या ठिकाणी जी आहे ती ही अवस्था ही गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अशी असल्याचं पाहायला मिळतं। या कबूतरखान्याचं पुढे कशा पद्धतीने नव्याने नियोजन करण्यात येणार याबाबतची काहीही सूचना त्या ठिकाणी दिली गेली नाही। स्थानिकांनी सुद्धा या ठिकाणी कबूतरखाना हा असाच बंद असल्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त केली आणि याच अनुषंगाने आता मुंबई महानगरपालिकेमध्ये खरं तर उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मागणी ही केली जात आहे। खरं तर आयुक्तांना सुद्धा त्या ठिकाणी एक पत्र शिवसेनेच्या माध्यमातून दिलं गेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या या कबूतरखान्यावरती कारवाई करून रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आपण सध्या पाहिलं तर कबूतरखान्यावर ताडपत्रीने झाकण्यात आलेलं आहे। मात्र परिसरात या ठिकाणी अनेक नागरिकांकडून याबाबतची त्या ठिकाणी नाराजी ही व्यक्त करताना पाहायला मिळते। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतरखाना हा पालिकेकडून बंद करण्यात आला असून तरी पुढील कारवाई ही कशा पद्धतीने करणार याचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। या ठिकाणचा जो कबूतरखाना हा मध्यभागी असल्यामुळे लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्यामध्ये चालताना कुठेतरी अडथळा येत असा सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे। त्यामुळे या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला जे पत्र दिले गेले या पत्राची दखल मुंबई महानगरपालिका घेते का आणि या संदर्भात अधिकृतरित्या कारवाई करते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। सिद्धार्थ धुमाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।